एक थोडस बदलाव आपल्याला पाहायला भेटते. पहिला गोलंदाज वापरला जातोय नेरो लॉयन्स संघाकडून चेतन शिंदे. चेतन शिंदे बनाम अक्षय मात्रे. चेतन शिंदे अफलातून गोलंदाज सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये. ओहो पहिला चेंडू अफलातून टाकत असताना पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना चेतन शिंदे अफलातून. ओहो काय कमालीची गोलंदाजी टाकत असताना चेतन शिंदे दुसरा देखील निर्धाव चेंडू टाकत असताना दोन बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकत असताना हो आता देखील फटका चांगला आहे. बॉल चालाय फरार. 4 धावांसाठी आलेला हा अक्षय मात्रे A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. मास्टर थँक्यू. पाहता आपण सलगचे 2 चेंडू निर्धाव त्यानंतर आलेला हा चौकार. 3 चेंडू आणि 4 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकत असताना चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 5 धावा धाव फलकावरती लागलेत. 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू आणि 5 धावा धाव फलकावरती. ओहो इथं घडला काय मध्यांच्या आतमध्ये. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 5 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. ओहो पुन्हा एकदा निर्धाव षटक टाकत असताना काय अफलातून षटक टाकलाय चेतनजी शिंदे यांनी. डीजे मास्टर होऊ दे संगीत. समाज सेविका आमच्या सुनीता मोरे ताई शोभतात समाज सेविका. माझी शिवसेना शहर प्रमुख रोहिदास मोरेंची आहे साथ. थँक्यू जी मास्टर थँक्यू. चला टीम मीटिंग नकोय प्लीज थोडंसं सहकार्य करा. आणि नेरल नाईट रायडर्स आणि नेरल इंडियन्स या 2 संघांनी तयारीत राहायचंय. या इनिंग नंतर आपण टॉस उडवण्यासाठी यायचंय. नेरल नाईट रायडर्स आणि नेरल इंडियन्स अमोल चव्हाण आणि मकरंद धैवलीकर.
पहिला षटक टाकत असताना चेतन शिंदे यांनी अवघ्या 5 धावा खर्च केलेत. आता नेक्स्ट गोलंदाज वापरला जातोय. नेक्स्ट गोलंदाज वापरला जातो योगेश. आता योगेश बनाम अक्षय म्हात्रे ही लढत पाहायला भेटणार आहे. ओहो, डॉट बॉल. निर्धाव चेंडू टाकत असताना योगेश 1 चेंडू आणि 5 धावा फलकावरती. 5 धावा फलकावरती लागल्यात. आता मात्र फटका उडवलाय आणि बॉल झालाय फरार. 6 धावांसाठी अक्षय म्हात्रे एवन क्वालिटीचा ब्रँड षटकार. मास्टर थँक्यू. जसं त्याला तसं उत्तर देत असताना अक्षय म्हात्रे 11 धावा फलकावरती. चला थोडं स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा हल्ला चढवला योगेश वरती. बॉल चालाय फरार. षटकार ठोक डीजे. सुनीता मोरे ताई शोभतात समाज सेविका. सुनीता मोरे ताई शोभतात समाज सेविका. आमच्या सुनीता मोरे ताई शोभतात समाज सेविका. थँक्यू जय मास्टर थँक्यू. चला टीम मीटिंग नकोय आपल्याला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 17 धावा फलकावरती लागले गेलेत. सलगचे 2 बॅट टू बॅट षटकार मारलेत अक्षय म्हात्रेनं. तिसरा देखील येईल का? षटकार हॅट्रिक पाहायला भेटणार का या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक? ओहो, पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा पार. चेंडू होता प्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय समोरच्या मध्ये. ठोक डीजे. प्रथमेश मोरे मुलगा साथीला हुकमाचा हाय का. प्रथमेश मोरे मुलगा साथीला हुकमाचा हाय का. आमच्या सुनीता मोरे ताई. हॅलो हॅलो, कल्पेशजी पवार यांच्याशी मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आणि त्याच्या सोबतीनं आलेले त्यांच्याशी देखील मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं. व्हाईट बॉल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 24 धावा फलकावरती. षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना अक्षय म्हात्रे. ओहो, पुन्हा एकदा चेंडू होता प्लॉट मध्ये, त्याला पाठवला समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार. सुनीता मोरे ताई शोभतात समाज सेविका. सुनीता मोरे ताई शोभतात समाज सेविका. आमच्या सुनीता मोरे ताई शोभतात समाज सेविका. थँक्यू जय महाराष्ट्र थँक्यू. आपण पाहतायत अक्षयने चढवलेला हल्ला योगेश वरती. सलगचे 4 चेंडूवर 4 षटकार मारलेत. अफलातून फलंदाजी सध्याच्या गडीला बंदच्या आतमध्ये.
आणि तर घडला काय देखील आपण पाहतात बॅकफुट वरती 31 धावा फलकावरती डीजे मास्टर होऊ दे चांगला संगीत. जनसेवित त्या अग्रेसर कधी मागत्या नाही बर का, जनसेवित त्या अग्रेसर कधी मागत्या नाही बर का. आमच्या सुनीता मोरे ताई शोभतात समाजसेविका, आमच्या सुनीता मोरे ताई शोभतात समाजसेविका. डीजे मास्टर थँक्यू. वैयक्तिक 10 चेंडू खेळत आणि 29 धावांवरती खेळतोय अक्षय मात्रे. 10 चेंडू आणि 29 धावसंख्येवरती खेळतोय अक्षय मात्रे. आज देखील फॉर्म मध्ये आलाय अक्षय मात्रे. कालचा दिवस त्याच्यासाठी चांगला राहिलेला नाही. आज तो गोलंदाजांवरती चढवतोय हल्ला. ओहो चांगला चेंडू चेतन शिंदे. एक चेंडूने 31 धावा फलकावरती लागले गेले. आता मात्र वाईड बॉल 32 धावा फलकावरती. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला. 32 धावा फलकावरती. चांगला चेंडू टाकत असताना चेतन दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाल्याने 32 धावा फलकावरती. वाईट बॉल 33 धावा फलकावरती. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 33 धावा फलकावरती. ओहो चांगला फटका अक्षयच्या बॅट मधून आलेला खणखणीत दणदणीत युजी ब्रँडेड हँडसम ब्युटिफुल षटकार. आता मात्र धक्का बसतोय. अक्षय बॅक टू द पवेलियन. झटका क्रमांक पहिला. 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्याने 39 धावा फलकावरती. नेक्स्ट फलंदाज त्याच्या आतमध्ये रवाना झाला राज. एकोणचाळीस धावा फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 39 धावा फलकावरती. एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर आली. ओहो चांगला फटका. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. बाला मोरे नेरलची भिंत उभी होती तिथं. पाच चेंडू आणि 40 धावा फलकावरती लागले गेले.
नितीनजी निरगुडा साहेबांना मी विनंती करतोय, त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. तुम्ही आलात आणि आमच्या स्पर्धेला शोभा वाढवली. किंगचा जर की विचार केला तर अजून एक हार्ड हिटर येणं बाकी आहे, तो म्हणजे बाबर. बाबरवरती सर्वांची नजर लागले खऱ्या अर्थाने. आज बाबर खऱ्या अर्थाने आज पहिला षटक टाकणार असा अक्षय मात्र कर्णधारांनी सांगितलं. नेक्स्ट गोलंदाज संघाचा सहर सेनापती गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओहो, पहिल्या चेंडूवरती केलेला आक्रमण, चेंडू झालाय फरार. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 50 धावा फलकावरती अर्धशतक. वाईट बॉल, 51 धावा फलकावरती. ओहो, पुन्हा एकदा चांगला फटका, बॉल झालाय फरार. 6 धावांसाठी आलेला हा देखना फटका षटकार. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 57 धावा फलकावरती. बाला मोरे यांच्या विरोधामध्ये चढवलेले 2 षटकार. 57 धावा फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. ओहो, चेंडू होता प्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय समोरच्या प्लॉट मध्ये. आलेला हा देखना फटका षटकार. खूप ठीक आहे. पाहतायत कर्णधारावरती चढवलेला हल्ला. अफलातून खेळ सध्याच्या घडल्याच्या आतमध्ये राजच्या माध्यमातून कमालीच्या खर तर बाला मोरे यांच्यावरती केलेला हा आक्रमण. त्रेसष्ट धावा फलकावरती. 3 बॉल आणि 63 धावा. 63 धावा फलकावरती.
ओहो, पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमा रेषा पार. राजच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॉल दिलाय बघा. जर की या ओव्हरचा विचार केला ना तर पहिला चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेला हा वाईट बॉल, त्यानंतर परत षटकार, त्यानंतर परत षटकार आणि परत षटकार. अवघ्या 4 षटकार मारलेत या ओव्हर मध्ये. 4 चेंडूवरती 4 सलगचे षटकार मारलेत राजनं. मॅच बॉल आलेला आहे. ओहो, 30, चांगला खेळ 29, टिपलाय. 28, 27, 26, Raj 25, Pavilion. 24, 23, 22, 21, 20, आता येणार 19, का बाबर? 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5. नेक्स्ट फलंदाज मध्येच्या आतमध्ये रवाना झालाय करण. चांगला खेळ राहिलाय राजच्या माध्यमातून. पाच चेंडवांनी 69 धावा फलकावरती. अक्षय म्हात्रे, कर्णधार अक्षय म्हात्रे. त्र्याहत्तर धावा फलकावरती लागले गेलेत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 73 धावा फलकावरती. अवघ्या 29 धावा खर्च केले बाला मोरे यानं. नेक्स्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये भाई अर्थातच रुपेश चव्हाण. सर्वांची नजर लागलेत बाबरकडे. बाबर येईल का? 27, 26, 25, 24, आला, 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 या. 21, 20, संघातला 19, बाहुबली 18, मैदानामध्ये आलाय. 17, थँक्यू डीजे मास्टर. 16, 15, 14, 13, 12, 11, डीजे मास्टर 10, 9, 8. जसा बाबर गेला तसं प्रेक्षकांचा आवाज येतोय.
या संघाचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये गेलाय बाबर. आता मात्र बाबर बॉलला खूप लांब मारणार बाहुबली. यस पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉल. चौऱ्याहत्तर धावा फलकावरती. हॅलो, जे कोणी मान्यवर इथे उपस्थित झाले असतील तर त्यांनी कृपया करून आपली स्पर्धा म्हणून त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. कारण की हॅलो 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 आया एक एक चुका महागडे ठरत असताना नेरो लॉयन्स या संघाला ओहो लांबी कम. तीन चेंडूंनी 79 धावा फलकावरती. नेक्स्ट फलंदाज बाबर अर्थात सागर. ओहो चेंडून लांबी कमी आणि उंची जास्त घातलेली. चार चेंडूंनी 81 धावा. 7 रन जर मारलेत तर हाय स्कोर या स्पर्धेतील. हॅलो 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 नो प्लस 4 आपण पाहतायत. करणारी पहिली टीम ठरली आहे ज्याने सर्वांच्या रेकॉर्ड मोडलेत ते म्हणजेच सुपर किंग. रिव्ह्यू थर्ड अंपायरचा रेफर केलाय. चला नेरल नाईट रायडर्सचे कर्णधार आणि नेरल इंडियन्स चे कर्णधार आपण टॉप बॉक्स मध्ये यायचंय. हॅलो मकरंद देवलीकर आणि अमोलजीत चव्हाण. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक नॉट आउट आहे नॉट आउट. आपण पाहतायत नेरल इंडियन्स आणि नेरल नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये टॉस उडवला जातोय. 89 धाव फलकावरती लागले गेलेत आणि 90 धावांची गरज आहे नेरल लॉयन्सच्या संघाला. हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक. तेजा मास्टर आवाज द्या थोडा प्लीज. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक
हॅलो, आपण पाहताय तर टॉस विन अमोल चव्हाण. निर्णय काय आमच्यापर्यंत लवकर पोचवायचंय. सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. नेरल प्रीमियर लीग खरं तर दिल दोस्ती दुनियादारी सामाजिक संस्था नेरल आयोजित D3 ग्रुप फाउंडेशन यांच्या वतीनं देखील साकारलेली शृंखला अर्थातच अंतिम दिवसामध्ये आपण जातोय. नेरल प्रीमियर लीग 2026 चे आयोजन तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्या समोर. एकीकडे नेरल लायन्स आणि त्यांच्या विरोधात सुपर किंग्स आज जबरदस्त केलाय मॅच मध्ये. सुपर किंग न एक सुपर खेळ केलाय प्रथम सत्रामध्ये. टोटल धावा सेट केल्यात त्या 89 धावा सेट केल्यात आणि 90चं टार्गेट सेट केलंय प्रतिस्पर्धी नेरल लायन्सच्या विरोधात. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्व वंदिता साहुशुन शिव शैष्य मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा आम्हाला देणारे राजा शिवछत्रपती शिवराय यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुद्रा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणरायाच्या चरणी देखील नतमस्तकी स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडो हीच आशा आकांक्षा व्यक्त करतोय. खरतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या दोन महामानवांनी खरतर नेरलच्या 2 शिलेदारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, हुतात्मा हिराजीबाई कोतवाल आणि त्यानंतर हुतात्माबाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील या 2 महामानवांना देखील या स्पर्धेच्या वतीने मी त्रिवार मानाचा मुद्रा देतो. 90चं टार्गेट. हर हर महादेव आवाज सुटला, मोगलांच्या कपालावरती घाम फुटला. माऊल्यांच्या झलकल्या नंग्या तलवारी, मोघल पलती माघारी. शिवबा अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असता तर त्या मुघलांनी देखील कपालावरती भगवाच अर्थ लावला असता. अशा शिवरायांना एक त्रिवार मानाचा मुद्रा देत देखील आपण या सेकंड इनिंगला सुरुवात करतोय. एकीकडे नेरल लायन्सच्या विरोधात खूप मोठं लक्ष आहे. 90 धावसंख्येचा टार्गेट सुपर किंग्स न उभारलाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आणि बॅटिंग करत असताना सुपर खेळलाय प्रथम सत्रामध्ये. 90चं टार्गेट. ऑनगोइंग मॅच आपण पाहताय. आजच्या दिवसातील पहिला सामना आहे, सकाळचं हे सत्र. पहिल्या सत्रात अक्षय मात्रेची एक विस्फोटक इनिंग तुम्ही पाहिली. त्यानंतर दीपक बॅटिंग दीपकची देखील आणि त्यानंतर करणच्या बॅटमधून देखील एक फिनिशिंग टचेस आले आणि त्याच संयोगातून एक मोठे धावफलक उभारलंय. खरं तर सुपर किंग्सनं आता 90चं टार्गेट. अक्षय मात्रे सलामीचा षटक घेऊन आला. बॉलिंग मार्कचा कॅप्टन. ऑन स्ट्राईक नागेश, नॉन स्ट्राईक एंड वरती बाला मोरे. मॅच इज ऑन. चेस इज ऑन. पहिलाच बॉल फटका हवेत. क्षेत्ररक्षक जज करतायत. संदेश थोडा पुढे पडलाय. बॉल उलट्या दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न अशक्य आहे, परंतु शक्य होतं क्रिकेटमध्ये. नो मॅच लँड रिजन मध्ये बॉल पडतोय तोपर्यंत फील्ड केला जाईल बॉल. धावा मिळत आहेत त्या 2. नागेशकडे सर्वांच्या नजरा आहेत. कालच्या दिवसामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये होता खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून देखील धावा आपण पाहिल्यात. 90 पर्यंत पोहोचण्यासाठी धावा हव्यात. क्लासिकल ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चालला रुपये ऑन द गो 4. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न. स्वीप करायचा होता नागेशला. या अगोदर क्लासिकल ड्राईव्ह, त्यानंतर आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. धावसंख्या आहे ती 6 आकड्यावरती. नेरल इंडियन्सनं टॉस जिंकलाय. कृपया करून डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार निर्णयाची वाट बघतो. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. अक्षय मात्रेचा स्लोवर म्हणा बॉल. मिड ऑन मध्ये संदेश फील्ड करतो. या बॉलला रन मिळते ती फक्त 1 न धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आहे ती टोटल अभय तरे सांगतायत 7 अंकावर. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. साथी समालोचक कबीरजी अत्तारी सर यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी. त्यांचं देखील आपण करूयात शुभ स्वागत. धावसंख्या आहे ती 7. क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न बाला मोरे यांचा देखील. मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग बिझी ठेवलंय करतर संदेशला या मॅच मध्ये. आणखी एक चांगला बॉल हाताला अक्षय मात्रेनं. एकेरीनं धावफलक पुन्हा 1 न पुढे जाते. 8 धावा धावफलकावरती.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तब्बल बलाढ्य धावसंख्या या स्पर्धेमध्ये सुपर किंग्स न उभारले 90 धावांचं टार्गेट. डान्सिंग डाऊन द विकेट, लोअर फुलटॉस बॉलला छेडछाणी करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ मध्ये नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले इथे झेल. संपतोय 30, युनिफॉर्म बॅटर 29, नागेश 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14. लक्ष आता खूप महागडं होत चाललंय. 24 बॉल मध्ये 82 धावसंख्येची आवश्यकता आहे. नागेश देखील बाद मागील दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये एक प्रचंड फॉर्म मध्ये होता खेळाडू. नेरल लायन्स संघासाठी जास्त कोणाच्या धावा असतील बॅटनं तर त्या खरं तर होत्या नागेश यांच्या बॅट मधून. ते देखील परतलेत. आता 24 बॉल मध्ये 82 आस्किंग रन रेट देखील वाढलाय. .90 ची इकॉनॉमी आता खरं तर गाठायची. खडतर सुरुवात झाली आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, मोठ्या फटक्यांनी सुरुवात करायची होती आणि असं असताना अक्षय मात्रेनं सलामीचा षटक फार अप्रतिम रीतीने हाताळलंय. साइड स्क्रीन यांकडून बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये संदेश पाटील ऑन द मार्क. फुलटॉस बॉल स्वीप केलाय. आमंत्रण होतं स्वीकारलंय. लॉंग लेग मध्ये चाललाय बॉल. बाला मोरे याचा येतोय हा महत्वाचा. लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाच्या धावा आल्यात. कोलाट टाकला बॉल यार्कर लेंथ. ब्रह्मास्त्राचा वापर केला संदेशनं. रनआउटच्या स्वरूपात चुकी केली आहे. धाव मिळवण्याची गरज होती का याचा विचार करतायत आता चेतन शिंदे देखील. आणखी एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. 22, 21, 20. थँक्यू डीजे. मोठं लक्ष आहे आणि असं असताना देखील दुसरा धक्का. अर्ली ब्रेक थ्रू मिळतोय पुन्हा एकदा. नागेश नंतर बाद होतो. चेतन शिंदे देखील डगआउट मध्ये पोहोचला रनआउटच्या स्वरूपात. न्यू बॅटर इन रुपेश. बॅटिंग मार्क वरती मिसकम्युनिकेशन दोन फलंदाजांमध्ये. त्याच कारणास्तव रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झाला. चेतन नवीन चेतना घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरेल का. बॉल बॅटिंग मार्क वरती रुपेश ऑन साइडला. चांगला फटका क्षेत्ररक्षक घेतोय. फील्ड करतोय. वेल फिल्डिंग. एकच धाव मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या ती टोटल 13 या आकड्यावरती. 2 गडी बाद 13. 21 बॉल मध्ये आता 77 धावसंख्येची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल. आणखी एक चुकी केली संदेश पाटीलनं. त्यावरती बाला मोरेचा षटकार. बॉल सीमा पार. बीमर साठी रिव्ह्यू. बीमर साठी रिव्ह्यू पंचांकडे रेफर केला डिसिजन. चला डिसिजन. आज थोडे डिसिजन लवकर येऊ द्यात कारण आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. रेफर केला डिसिजन. खरं तर षटकार तर आलाय. त्यानंतर बीमरचा नो बॉल आहे की नाही याची शहानिशा केली जाते. फेअर डिलिव्हरी. कोलट टाकलाय पुन्हा एकदा.
अनप्लेएबल यार्कर. निर्धाव चेंडू आलाय. निर्धावानं धावसंख्या थांबते ती 19 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांशिवाय पर्यायच नाहीये. खरं तर हा सामना जिंकण्यासाठी 90चे मोठं टार्गेट. 71 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आणखी एक फुल टॉस. लोअर फुल टॉस गॅप मध्ये ढकललाय. काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटची मोठी गॅप. त्यातून बॉल चाललाय निघून पलीकडे. बालामोरेच्या बॅट मधून आहे तो संघर्षाचा संघर्षमय चौकार. स्कोर कार्ड 23 धावा आहेत 2 षटकांमध्ये. नव्वदचं लक्ष 2 षटकांमध्ये धावसंख्या येते टोटल 23 या आकड्यावरती. रुपेश ऑन स्ट्राइक. तिसऱ्या षटकाला सुरुवात. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका. एक टप्पा घेत बॉल चाललाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय हा आणखी एक दर्जेदार चौकार. अर्थात स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका. सत्तावीस धाब्यात धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट 22.33 स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. टार्गेट 90 या धावसंख्येचं. अक्षय मात्रे पुन्हा बॉलिंग मार्क वरती सज्ज. रुपेश साठी बॉल पुन्हा मोठा आघात करायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलची होती सांगतात. डॉट बॉलची गरज आहे. डॉट बॉल न प्रेशर मध्ये जाईल पुन्हा एकदा नेरल लायन्स. कारण मोठ्या फटक्यांकडेच बघायचंय. 90चं टार्गेट आहे. मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. धीम्या गतीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा फटका केलायचा होता. इथे देखील नो कनेक्शन. बॅट अँड बॉल. वन मोर डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव बॉल येतोय. जिथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे तिथे निर्धाव बॉल येत आहेत. अक्षय मात्रे कॅप्टनला जे करायचंय मैदानाच्या आतमध्ये ते सर्वपणे सुरळीत होत आहे. बॅटिंग मार्क वरती टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग हवी तशी बॅटिंग झाली. खरं तर आपल्या गोलंदाजांना विश्वास मिळून दिला की या धावा सहज डिफेंड होऊ शकतात. सेफ टार्गेट सेट केलं खरं तर. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये संदेश पाटील उपस्थित आहेत. बॉलला फेकतायत तोपर्यंत मिळते पुन्हा एकदा सिंगल. एकेनं काहीच होणार नाहीये. इथे मोठे फटकेच हवेत हा सामना जिंकण्यासाठी. नेरल लायन्सना लायन्स सारखं खेळावं लागेल खरं तर. सुपर किंग पहिल्याच सत्रात काय सुपर किंग सारखा खेळलाय आणि या मॅच मध्ये नेरल लायन्सला जिंकण्यासाठी आता 14 बॉल मध्ये टोटल 62 धावसंख्येची आवश्यकता आहे. चौथा बॉल मध्ये 62 अशक्य. शक्य करावं लागेल. बॅटची कडा. वॉट ऑफ कॅच. जमिनीला गॅदर होत होता बॉल आणि त्यानंतर व्यवस्थित कॅरी केला क्षेत्ररक्षकांना. अजेल वेल कॅच बाय द फिल्डर. वन मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागतोय टीम नेरल लायन्सला कॅप्टन बालामोरेच्या स्वरूपात. तेरा बॉल मध्ये आता 62 धावसंख्येची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण एकीकडे पाहतोय नेरल इंडियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये नाईट रायडर्स. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. नेरल इंडियन्स लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या ती टोटल 28 या आकड्यावरती. 90चं टार्गेट. स्लॉट मध्ये होता बॉल. फ्लिक केलाय. शॉर्ट फायनलला बीट केलाय बॉल. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2च्या मदतीने धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या टोटल 30 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 30. 90चं टार्गेट. आता 60 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 2 षटकांमध्ये. कठीण आव्हान आहे खरं तर. प्रत्येक
षटकामध्ये 5 षटकार अपेक्षित आहेत. 12 बॉल मध्ये 60 धावसंख्येची आवश्यकता आहे. मोठ्या फटकांकडेच बघावं लागेल. औपचारिकता बाकी राहील काय मॅच मध्ये. नेरल प्रीमियर लीग 2026 चा आनंद आपण घेताय. खरं तर 2016 ला या स्पर्धेची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि आज 2026 मध्ये आपण पोहोचलोय. तब्बल 10 वर्षांचा प्रवास सुरळीतरित्या राहिलाय. खरं तर नेरल प्रीमियर लीग मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडूंसाठी लढाई प्रतिष्ठेची आहे. नेरल प्रीमियर लीग क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. 12 बॉल मध्ये 60 धावसंख्येची आवश्यकता. बक्कड मजबूत केल्या मॅच मध्ये. खरं तर सुपर किंग्सनं क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतायत 2 जमिनी समांतरात. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होते. धाव संख्या 31. 59 अजूनही हवा आहेत. 12 बॉल शिल्लक आहेत. क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न हवेत होता. बॉल कॅच कॅरी होऊ शकले नाही. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळतंय रुपेशला. तोपर्यंत मिळते ती फक्त एक एकेरीनं. धाव संख्या 32. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 58 धावसंख्येची गरज. अकुटप्प्याचा बॉल. पुलचा फटका. पुल सक्सेसफुल ठरलाय. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय सीमा पार. रुपे ऑन द गो सिक्सर. उशिरा नाही आहेत फटके परंतु कॉन्फिडन्स वाढवतात बॅटिंग मार्क वरती. कल्पेश यांच्या बॅट मधून हा षटकार येतोय. धाव संख्या 38 या आकड्यावरती. (36 ऑन बोर्ड आफ्टर 3 विकेट लॉस. 38 धावा आहेत. माफ करा धाव फलकावरती. पुढ्यात टाकलेला बॉल. एक्सलंट ड्राईव्ह. क्रॅकिंग फटका होता. चुकी केली आहे. मिस फिल्डिंगच्या साह्यानं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिळत आहेत. षटकारानंतर या 4 धावा. प्रयत्न हवे त्या बॉल. क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. तोपर्यंत धावा मिळाला त्या बॉल वरती. 2-2च्या मदतीने धाव संख्या येते 44 ऑन बोर्ड. 44 धावा धाव फलकावरती. 46 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक येते टोटल 8 बॉल 46. 2 मोठे षटकार या 2 बॉल मध्ये अशीच अपेक्षा बॅटिंग टीम कडून. लिव्ह केलाय बॉल. माहिती अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर या बॉल. आणखी एक एक्स्ट्राची धाव. व्हाईट बॉलची सांगता धाव संख्या येते 45 आकड्यावरती. 45 ऑन बोर्ड. अर्ध लक्ष पार पडले. अजूनही 8 बॉल मध्ये अर्ध लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 8 बॉल मध्ये 45. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये रन मिळते ती एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 7 बॉल मध्ये आता 44 धाव संख्येची आवश्यकता आहे. 46 धावा धाव फलकावर. सुरुवातीपासून आक्रमण हवं होतं आणि त्यानंतर सुरुवातीपासून डगमगला. 90चा पाठलाग करत असताना टीम नेरल लायन्स तिथेच थोडी गफलत झाली. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चालाय सीमा पार. फ्लाइटेड पॅरलल षटकार.
तर नागरिकांना विनंती करतो की आपण जर उपस्थित असाल तर आपण सन्मानानं या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्षमय स्वागत करते. ही स्पर्धा आपलीच आहे आणि आपल्यासाठीच खऱ्या अर्थानं आपल्याच खेळाडूंसाठी उभारलेली शृंखला. त्यामुळे मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हा. सागर आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये. अंतिम 6 बॉल 40 धावसंख्येची गरज आहे. 38 ची गरज आहे. हा फटका बसला हवेमध्ये. बॉल वॅकंट एरिया मध्ये बॉल पडतोय. दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरी देखील सहजरित्या पूर्ण होते. आता 5 बॉल मध्ये 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 बॉल मध्ये 36. 5 बॉल मध्ये किमान 6 षटकार अशक्य. क्रॉस द बॅट व्यवस्थित बॅट वरती येऊ शकलेला नाही. बॉल मिड विकेट मध्ये हलुवार पद्धतीने रन मिळते ती 1. आता औपचारिकता बाकी. बॉल शिल्लक आहेत ते 4. धावा करायच्या त्या टोटल 35. 4 बॉल मध्ये 35 चे समीकरण. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि तो देखील सक्सेस झालाय. पंच सांगतायत 4 धावा मिळतात डीप फाईन लेग मध्ये. धावसंख्या आहे ती 4 न. एकोणसाठ धावा धाव फलकावर. हेलो आपण पाहताय तर षटकार आलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बाबरने आज बाहुबली चीज